किंवा भक्ताचं पूर्णपणे संरक्षण स्वतः भगवंत करतो. भक्तावर जे जे संकट येतील का ते ते स्वतः देव आपल्यावर ओढून घेतो आणि भक्ताला सुरक्षित रक्षितो असं बिरुद भगवंताचं आहे, अशा प्रकारे सांगतात. निज भक्ताचा देह भाव निजांगे वागवी देवादी देव, तरी भक्ताचा देहो वागवावया पाहो काय आन आहे. भक्ताचा जो काही भाव आहे का स्वतः भगवंत पूर्ण करतो. जसा भक्ताचा भाव आहे आणि त्या पद्धतीनं भक्ताची इच्छा पूर्ण करतो. बरं, भक्ताची इच्छा पूर्ण का करतो? त्याच्या पाठीमागचं रहस्य काय आहे? भक्ताचाच का भाव पूर्ण करतो, अभक्ताचा का करीत नाही? जी भक्ताची इच्छा आहे तीच पूर्ण करतो, असं राजा जनकानं दुर्मिळ नारायणाला प्रश्न केलेला ना, अभक्ताचा का करीत नाही? आणि त्याविषयी असणारे नाथ महाराज आपल्याला सांगतात. भक्ता नाही ध्यानता या लागी देव वागविता, पूर्ण द्याभिमान भक्ता यासी अति बद्धता या हेतू, त्यासी अति बद्धता या हेतू. बरं का, भक्तावर आलेले संकट पूर्णपणे देव नाहीसे करतो, भक्ताचं संरक्षण करतो, भक्ताची इच्छा पूर्ण करतो. का करतो? भक्तामध्ये देह अभिमान नाही आहे. बरोबर आहे, भक्तामध्ये देह अभिमान नाही आहे आणि अभक्तामध्ये बरं का देहाचा अभिमान आहे. बरं का, अभक्तामध्ये देहाचा अभिमान आहे म्हणून करता त्याला बद्धता आहे. हां, अभिमानामध्ये अभक्त बांधल्या जातात म्हणून त्या अभक्ताचे संकट निवारण करीत नाही. आणि जो देवाचा भक्त आहे का त्याला देहाचा अभिमानच नाही. विदेह अवस्था त्या भक्ताची होते म्हणून करता मागे पुढे उभा राहे संभाळीत आली आगाध निवारया. मागे आणि पुढे उभा राहतो, आलेले संकट स्वतःच्या अंगावर घेतो, भक्ताचं संरक्षण करतो, भक्ताची इच्छा करतो. एकच त्या भक्ताकडे आहे, देहाचा अभिमान कुठल्याच प्रकारचा नसल्यामुळं अशा प्रकारचं संरक्षण करतात असं सांगतात. या लागी जो निराभिमान भगवत भक्त संपूर्ण, ज्याच्या अंगी द्याभिमान त्यासी भक्त पण कदान घडे, त्यासी भक्त पण कदान घडे. बघा, जो खरा भक्त आहे, जो निश्चिम भक्त आहे, त्याच्या अंगी देह अभिमान नाही आहे आणि त्यालाच भगवत भक्त म्हणतात. देहाचा अभिमान कुठल्याच प्रकारचा, देहाचा अभिमान म्हणजे मीपणा, मी केलं त्याला देहाचा अभिमान आहे का नाही? मी केलं, मी करतो, माझ्याशिवाय होतच नाही, माझ्यामुळंच होतं, मी सर्वत्र करता आहे, हा जो अभिमान आहे का देहाचा अभिमान, आणि त्या भक्ताला नसतो म्हणून त्याला भगवत भक्त म्हणतात किंवा वैष्णव म्हणतात किंवा संप्रदायी म्हणतात. आणि त्याच्यामुळे त्याच्यावर येणारे संकट त्याचा भाव देव पूर्ण करतो. आणि जे अभक्त आहेत का त्यांच्यामध्ये अभिमान असतो म्हणून करता देव त्यांच्यावर आलेले संकट नाहीसे करीत नाहीत, अशा प्रकारे सांगतात. निज भक्त तारिता कौतुके त्याची रोमावळी केवी तुटे तुके, निर्भय करणी पूर्ण हरिके देवो निज मुखे निज भक्ता तारी. हरिभक्त तारिता कौतुके त्याची रोमावळीही न तुटे. कौतुकानं हरिभक्ताचं संरक्षण भगवंत करतात महाराज. भक्ताच्या केसाला धक्का तर देवाच्या जीवाला धक्का आहे महाराज, आहे का नाही? देवा भक्ताचा केसही देव तुटू देत नाही.
केसावर सुद्धा भक्ताच्या देव आघात होऊ देत नाही महाराज. त्याची रोमावळी ही न तुटे एवढं लक्ष देतो महाराज. केसाला सुद्धा भक्ताच्या किंमत आहे महाराज, आहे का नाही? हो हो, देवाच्या भक्ताच्या केसाला सुद्धा, भक्ताच्या केसाकडे सुद्धा लोक बघतात महाराज. असं सौंदर्य भक्ताच्या केसामध्ये असते, म्हणून करतात. त्या केसाचं संरक्षण स्वतः भगवंत करतो महाराज. रोमावळीही न तुटू दे, आहे का नाही? रोम सुद्धा तुटू देत नाही भक्ताच्या अंगावरला. मग भक्तावर संकट येणं, भक्तावर आघात होणं हे तर दूरच राहिलं महाराज. कौतुकानं संरक्षण करतो महाराज, अगदी आनंदानं. आणि अभक्ताचं संरक्षण का करीत नाही? त्याच्यामध्ये अभिमान असतो आणि भक्ताचा अभिमान गेलेला असतो. अभिमान गेला तुका म्हणे देव झाला, अभिमान झाला तुका म्हणे वाया गेला. बरं का, ज्याला अभिमान होतो का तो वाया जातो, ज्याचा अभिमान होतो का तो देव होतो. म्हणून करता भगवंत त्याचं संरक्षण करतो. अशा प्रकारे सांगतात. या लागी निराभिमानता वा वा. जे विनटले भक्ती पंता ते पाव देवनी विघ्नाच्या माता पावती तत्वता भगवत पद पावती तत्वता भगवत पद. ज्याचा अभिमान गेला का, बरं का, ज्याच्या देहातला अभिमान गेला आणि ते नटले भगवत भजना, ज्याच्यातला अभिमान गेला का ते भगवत भजनामध्ये नटलेले असतात. म्हणून करता देव त्याच्यावर जी संकट येणार आहेत का त्या संकटाच्या माथ्यावर पाय देतात महाराज. एकदा संकटाच्या माथ्यावर पाय दिला, संकटाने किती हातपाय हलू द्या महाराज, देवाचा पाय माथ्यावर बसल्यानंतर ताकदवान माणसाचा जर पाय माथ्यावर जर बसला ना महाराज, हो त्याला हलता येत नाही महाराज. मग देवाचा पाय आहे महाराज. हो, देवाचा पाय माथ्यावर बसल्यानंतर कितीही मोठं संकट असलं, माथ्यावरला पाय निघाला की संकट पळूनच येतं आणि त्याचं संरक्षण देव करतो निराभिमानाचा, असं सांगतात. भक्ताची ऐशी स्थिती तरी अभक्तात कवन गती तेची पुसावयांड्रपती प्रश्नार्थी प्रवरते. अशा प्रकारच्या स्थितीमध्ये निराभिमानी भक्त आहे त्याचं संरक्षण करतो, बरं का. अशा भक्ताची स्थिती अशा प्रकारे देव करतो महाराज. सुस्थितीमध्ये भक्ताचं संरक्षण देव करतो. मग अभक्ताचं संरक्षण कशा पद्धतीने करतो? भक्ताचं संरक्षण करतो आणि अभक्ताचं सुद्धा करतो महाराज, आहे का नाही? अभक्ताचंही करतो आणि भक्ताचंही करतो, दोघांचंही संरक्षण करतो. आपण एक सिद्धांताला दृष्टांत देऊ महाराज, आपल्याला कळत तेवढा, आपल्याला नाही कळत पण कळायचा प्रयत्न करू. जशा पद्धतीनं मांजर आपलं पिल्लू घेऊन 10-12 घरं फिरते महाराज, तोंडामध्ये घेऊन फिरते, बरं का. मग त्याचं कसं संरक्षण मांजर करते स्वतःच्या पिल्ल्याचं, आणि तीच मांजर एका घरामध्ये आपलं पिल्लू ठेवते आणि पुन्हा उंदराला तोंडामध्ये पकडते महाराज. आणि तीच मांजर उंदराला धरून 10-12 घरामध्ये फिरते. उंदराची अवस्था आपण कशी बघतो, मांजरीच्या तोंडामध्ये सगळं रक्त निघालेलं, ते तोंड वाचलेलं उंदरानं, थरथर थरथर उंदर कापायला. पिल्ल्याला कशा पद्धतीनं सांभाळते, तसं भक्ताला देव आपल्या पिल्ल्यासारखं सांभाळतो आणि अभक्ताला उंदरासारखं सांभाळतो. अशा प्रकारे सांगतात. पंचमा माझी निरूपण अभक्ताची गती लक्षण युगी युगी पूजा विधान सांगेल पावन हरीचे, सांगेल पावन हरीचे. प्रबुद्ध नारायण म्हणतात 5व्या अध्यायामध्ये, 5व्या अध्यायाला सुरुवात झाली महाराज. या 5व्या अध्यायामध्ये अभक्ताची कथा मी तुला सांगतो. जनक राजाला म्हणतात, नाथ महाराज म्हणतात श्रोत्याला 5व्या अध्यायाची कथा, अभक्ताचे लक्षण, अभक्ताचं संरक्षण सांगतो, बरं का. भक्ताची कथा ऐकली काय आणि अभक्ताची कथा ऐकली आहे, बरं का. देवाचं संरक्षण हे दोघाला, ऐकणाराचा उद्धारच
अभक्ताची जरी ऐकली आणि भक्ताची जरी ऐकली, कोणतीही कसली कथा ऐकली बरं का, ऐकणाराचा उद्धारच. कथाच पाव नाही मारत, कथा कसली असो पण कथा पाव नाही मारत, पवित्र आणि पावन आहे कथा. त्याच्यामुळं ऐकणाराचा उद्धार. राजा जनकाला प्रबुद्ध म्हणतात, दोन्ही कथा जरी ऐकल्यास तरी तुझा उद्धारच होईल, अशा प्रकारे नाथ महाराज सांगतात. अवतार पंचमा माझी निरूपण झालेली. अवतार चरित्र पुरुषार्थ सांगणी संपला चतुर्थू. आता भक्ताचा व्रतांतू राजा पुसतू मुनीसी. हो, अवतार चरित्र भगवंताचं कसं झालं, भगवंताचा अवतार कसा झाला बरं का, ही सविस्तर माहिती राजा जनकाला अनेक ऋषीनं सांगितली महाराज. 9 ऋषी त्या ठिकाणी. आणि आता जे काय अभक्त आहेत आणि त्या अभक्ताची कथा राजा जनकाला प्रबुद्ध नारायण सांगतात. कशा पद्धतीनं सांगतात ती कथा आपल्याला नाथ महाराज सांगतात. राजा म्हणे जी मुनिवरा, जो भगवत भजनी पाटी मोरा. ऐसिया भक्ता नरा, कोण दातारा गती त्यासी. राजा जनक ऋषीला विचारू लागले, अभक्त देवाच्या भजनाला किंवा देवाकडं जाण्यासाठी पाठीमोरा होतो, ऐका नाही, देवाचं भजन करीत नाही, देवाकडं जात नाही, याला पाठीमोरा म्हणतात बरं का. देवाकडं जाण्यासाठी अभक्त जर पाठीमोरा झाला आणि देवसुद्धा त्याला पाठीमाराच होतो महाराज. हो, देव झाला पाठीमोरा, नसती विघ्ने येती घरा. आपण जर देवाला पाठीमोरा जर झालो, देवसुद्धा आपल्यावर पाठीमोराच होतो महाराज. आणि नसलेले विघ्न त्याच्यावर आल्याशिवाय राहत नाही बरं का. भक्त जर पाठीमोरा जर झाला तर मग त्या भक्ताचं संरक्षण देव कसे करतात आणि त्याविषयी असणारे राजा जनकाला प्रबुद्ध सांगतात, नाथ महाराज आपल्याला सांगतात. जे कामा लागी अति उद्भट, जे सक्रोध क्रोधे तेजिष्ट. शाबास. जे अति लोभे लोभिष्ट, जे परम श्रेष्ठ प्रपंची. बघा, अशाला अभक्त म्हणतात. कुणाला अभक्त म्हणतात? कामा लागी प्रविष्ट, सदा सर्वदा कामामध्येच असतात महाराज. आणि पुन्हा क्रोध असतो त्यांच्याकडं. अभक्ताचे लक्षणं सांगितले, सदा सर्वदा कामामध्ये, पुन्हा क्रोध असतो, पुन्हा लोभी असतो आणि सदा सर्वदा तो प्रपंचामध्येच असतो. याला अभक्त म्हणतात. आणि म्हणून करता देव त्याचं संरक्षण करीत नाहीत असे सांगतात. जे गर्वाचे अग्रगणी, जे अहंकाराचे चुडामणी, जे विकारांची प्रवाह श्रेणी, जी उघडली खाणी विकल्पाची. हो, अशा प्रकारचे अभक्त आहेत महाराज. कशा प्रकारचे? जे गर्वाची, हा, जे गर्विष्ठ आहेत. गर्वाची खाणी, गर्वाची खानच महाराज. आणि अभक्त चुडा, अहंकार चुडामणी. अहंकारातला चुडाच. अहंकारातला कसा चुडा? महिला मंडळाच्या हातामध्ये काकणं असतात आणि काकणाच्या पाठीमागं चुडा असतो का नाही? प्रत्येक महिलाच्या हातामध्ये काकणं असतात आणि काकणाच्या पाठीमागं चुडा असतो. आणि त्या काकणाचा राजा बरं का चुडा असतो, आहे का नाही? काकणाचा राजा चुडा असतो. जसं चुड्याला मान आहे तसं काकणाला मान नाही मारत, आहे का नाही? लय मान चुड्याला, साखरात यावं मग बघा महिलाचा थाट. हो, चुडे भरू भरू ब्याजरच असतात महाराज. कारण तो राजा असतो महाराज, आपल्या जीवनाचा राजा.
जीवनाचा राजा आहे, त्याच्यासाठी ते चुडे असतात, आहे का नाही? अहंकाराचा चुडामणी, विकाराचा प्रवाह श्रेणी, विकाराची प्रवाह श्रेणी, विकाराची प्रवाह श्रेणी. हा विकाराची प्रवाह श्रेणी होय. विकाराची एक नदीच महाराज, ती बी नदी कोणती? गंगा यमुना सरस्वती, ते त्रिवेणी संगम महाराज, गंगा यमुना सरस्वती प्रयागराज, तिथलं पाणी कदापि कमी होत नाही. विकाराची श्रेणी, एवढे विकार, त्याच्यातले विकार संपतच नाही ना. श्रेणी म्हणजे प्रवाह म्हणजे वाहती, बरं का? एवढे विकार असतात त्याच्यामध्ये, विकारच संपत नाहीत आणि त्याला अभक्त म्हणतात. पुन्हा विकल्पाची खाणी, विकल्पाची खाणी, विकल्पाची खाण. बालाजीला जातात आम्ही तिकडं, आता जात नाही मी 2 वर्ष झालं. तिथे कोळशेची खाणे महाराज, बालाजीला जाताना लागते कोळशेची खाणे. कितीही कोळसा काढला, कितीही रॅल्या भरल्या तरी त्या खाणीतला कोळसा संपत नाही. ह्याच्यातलं गेले का बालाजीला कोणी? गेलात ना? तिथं लागते ना एक खाण, तिथं जवळच आहे, बालीच्या जरा अलीकडंच आहे खाणं आहे बघा. आणि रेल्वेसुद्धा तिथं लागतात. एवढी खाणं, एवढे मोठे महाराज डोंगर आहेत ते. बालाजी डोंगर नाही बघितले, नाही बापू तुम्ही बघितले? लय उंची, खूप मोठी उंची महाराज. जसं नाशिकड मोठमोठे पर्वत आहेत का, त्या पद्धतीनं पर्वत आहेत तिथं. हो, आणि त्या खाणीतला कोळसा कधी संपत नाही महाराज. विकाराची नाही तर विकल्पाची खाणी. अभक्ताचे लक्षणं सांगितले महाराज, त्याचे विकल्प संपतच नाही, बरं का? कशाबद्दलही विकल्पच धरणार. कुणी कुणाला बोलायला लागलं की विकल्प धरणार, कुणी कुणा आलं की विकल्प धरणार. हो, कुणाचा विचार मामला चालला की विकल्प धरणार. अहो, बहीण भाऊ एकत्र जर बोलायला ना पंचमीला, आता पंचमीला पंचमी परत चालल्यात, आता पंचमी परत चालल्यात आणि राखी पौर्णिमेला बहीण पाठीमागं बसलेली असते, भाऊ पुढं बसलेला असतो. आणि ह्याला जर ते दिसले ना, ते म्हणतो काहीतरी बोलायचं लागलं. असल्या प्रकार बहीण भावाच्या विचारातसुद्धा याला विकल्प म्हणतात, बरं का? विकल्पाची खाण, त्याच्या खाणीतला विकल्प कधी संपत नाही आणि अशाला अभक्त म्हणतात. मग त्याचं संरक्षण कसा देव करतो त्याच्याविषयी असणारे प्रकार प्रबुद्ध नारायण राजा जनकाला सांगतात आणि नाथ महाराज आपल्याला सांगतात. ज्याच्या सद्बुद्धी आड बाळ, महामोहाचे सदा सबळ, जे छळणार्थी अति कुशल, ते अति प्रबळ प्रलोभे, ते अति प्रबळ प्रलोभे. ज्याच्या सद्बुद्धीच्या आड आभाळ, सद्बुद्धीच्या बरं का, सद्बुद्धीच्या आड आभाळ. कशाचा आभाळ आहे? द्वैताचा आभाळ आहे महाराज. अद्वैत अशा प्रकारचं मन त्याचं कधीच नाही महाराज. अद्वैत प्रकारचं असणारं मन होय. सद्बुद्धीच्या आड जर आभाळ जर आलं ना महाराज, दिवस सूर्य दिसत नाही. दिसतो का? आभाळ जर आलं तर सूर्य तोंड दाखवत नाही. आता आपल्या यावर्षी दुर्दैव आहे महाराज, सारखा सूर्य दिसायला लागला आहे होय. सूर्यावर जर आभाळ आलं तर दिवसभर बरं का सूर्याचं तोंड दिसत नाही. तशा पद्धतीनं ह्याच्या सद्बुद्धीवर आभाळ आलेले महाराज. सद्बुद्धीवर आभाळ म्हणजे सदा सर्वदा बरं का पापाचा अंधार. सद्बुद्धीवर आभाळ म्हणलं की अंधारच पडतो ना. पापाचा अंधार याच्या मनामध्ये बुद्धीमध्ये, आणि पापाचा अंधार म्हणल्यानंतर महाराज विकल्प संकल्प अशा प्रकारचे त्याचे विचार होतात. म्हणून करता याला अभक्त म्हणतात. अभक्ताचा विचार सांगू लागले महाराज. अभक्त असतो कसा आणि त्याची असणारे नाथ महाराज माहिती कृष्णाच्या दिवसा नदी कती निश्चिते, हो. ते अंधारी देखणी दिवा भीते, वा. तेवी नेनोनी परमार्था ते, जे अति ज्ञाने ज्ञाते प्रपंची, अति ज्ञाते प्रपंची. ज्याला दिवसा दिसत नाही, ज्याला रात्रीला दिसतं त्याला काय म्हणतात? घुबड. ही घुबडाची अवलाद. या अवलादच घुबडाची. दिवसा दिसतच नाही,
रात्रीला ज्याला दिसतं त्याला घुबड म्हणतात बरं का. आणि तशा पद्धतीनं ह्याचं पाहणं, ह्याचं राहणं, ह्याचं कर्म अशा पद्धतीचं असतं. म्हणून करता याच्या देहातला प्रपंच निघत नाही. सदा सर्वता याच्या देहामध्ये मनामध्ये रात्रंदिवस प्रपंच असतो. अशाला अभक्त म्हणतात. अशा प्रकारे सांगतात. जे नेनती आत्महित ज्ञान विकोणी काम पोषित आईसे जे का भक्त त्याची गती निश्चिती सांगा मज. त्याची गती निश्चिती सांगा मज. राजे जनक प्रबुद्ध नारायणाला म्हणतात, जे इकुनी आपुले ज्ञान, आपलं ज्ञान विकतात आणि काम पोचतात. महाराज काम पोचतात. लय लोक ज्ञान विकतात. आता कशा पद्धतीनं महाराज व्यापारातून ज्ञान विकतात. परमार्थामधून सुद्धा लोक ज्ञान विकायला गेले महाराज. 2 तासाचं ज्ञान लाख लाख रुपयाला विकायले लाख लाख. परमार्थामध्ये सुद्धा आलं महाराज. 2 तासाला एक महाराज ज्ञान विकण्यासाठी 40,000 50,000 घेतो. आता महाराज त्याचे नावं कशाला सांगायचे. ज्ञान सांगून आपला काम भागवितेत महाराज, काम पुरवितेत. हे कोणते तरी महाराज त्यांना शिव्या देत होतो. काय नाव आहे त्या महाराज मला येत नाही आता. नाही 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 आता चालू आहे ते कीर्तन. नुसत्या शिव्या देते त्यांना. ज्ञान विकून आधी आपला काम भागवितात का, आपल्या इच्छा पूर्ण करतात का, त्या महाराजाला नुसते कीर्तनामधून शिव्या देते ते महाराज बरं का. अशा पद्धतीचे जे काही लोक आहेत का त्याला अभक्त म्हणतात. भक्त म्हणत नाहीत महाराज. 50-50 2 तासाचे घ्यायचे, 50-50 हजार ज्ञान विकायचं. आणि काय बोध होणार आहे लोकायला. एवढे पैसे घेऊन जर तुम्ही ज्ञान विकत असाल तर बोध काय होणार आहे. जे बी पैसे गोळा करतात महाराज, साधूच्या गाई मंदिराला दान करतात. 50,000ची काय देणार आहेत का, आपल्या खिशेतले देत नाहीत ते. गोरगरिबाला लुटीत ते सुद्धा. आणि ह्यांच्या भरत्या करतात. ज्ञान विकून ते ज्ञानावर आपला काम पूर्ण करतात. हे लोक पैसे गोळा करतात आणि त्यांच्या खिशेत घालतात. आणि अशाला अभक्त म्हणतात. आणि त्याची असणारी मला माहिती सांगा असा जनक राजा प्रबुद्ध नारायणाला प्रश्न करीत आहे. आणि प्रबुद्ध नारायण विस्तार करून सांगतात. आय तुम्हायसे सद्बुद्धीची चालते बोधाची उददी भाग्य लादलो ज्ञान निधी. हा प्रश्न त्रिशुद्धी सांगावा. हा प्रश्न त्रिशुद्धी सांगावा. तुमच्यासारखे चालते बोलते समुद्रासारखे उदार, समुद्रासारखे गंभीर माझ्या प्रारब्धानं लाभले महाराज. चांगल्याची संगती सुद्धा सुप्रारब्धानं लाभते महाराज. चांगल्याची संगती, संताची संगती मनोमार्ग गती अकळावा श्रीपती येणे पंते. संतांच्या संगतीमध्ये जसा मनाला वाटणं असा देव आपल्यासा होतो महाराज संतांच्या संगतीमध्ये. आणि तशा पद्धतीने तुमची संगती लाभली म्हणजे मी भाग्याचा आहे, मी दैवाचा आहे. आणि त्याच्यामुळं मला बरं का ही कथा ऐकायला भेटत आहे. अशा प्रकारे राजे जनक प्रबुद्ध नारायणाला म्हणतात. आणि नाथ महाराज आपल्याला सांगतात. राजा साक्षेपे बहुवस उसे अभक्त गती विन्यास. वा तो सांगा वयाच मस सावकास सरसावला. सावकाश सरसावला. राजा जनक अभक्ती विन्यास. अभक्ती कसा असतो, भक्त अभक्तीनं कसा वागतो आणि त्याविषयी चमत्स नारायण राजा जनकाला सांगू लागलेले. आणि राजा जनक काळजीपूर्वक ऐकू लागलेले आहेत. अशा प्रकारे नाथ महाराज आपल्याला भागवताची कथा सांगतात.
आज एकादश आहे भजन असल्यामुळे